भाजप महाराष्ट्रात धक्कातंत्र वापरणार, अनेक बडे मंत्री आणि अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण असलेल्या आमदारांना घरी बसवणार, अशा बातम्या मागच्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र भाजपनं पहिल्या यादीत सावध पावलं उचलल्याचं दिसतं. रविवारी भाजपनं 99 जणांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत 82 विद्यमान आमदारांना भाजपनं पुन्हा संधी दिली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतली फूट, तयार झालेल्या प्रमुख 2 आघाड्या, लहान पक्षांची तिसरी आघाडी, वंचित फॅक्टर, मराठा आरक्षणाचा मुद्दा, या सगळ्या कारणांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. या सगळ्या कारणांमुळेच भाजपनं 80% अधिक उमेदवार रिपीट केल्याचं बोललं जात आहे. सुमार कामगिरीच्या मुद्द्यावरून ज्या आमदारांची तिकीट कापली जाणार होती अशी चर्चा होती, त्यांना देखील भाजपनं पुन्हा संधी दिली. भाजपच्या पहिल्या यादीतली नेमकी वैशिष्ट्य काय आहेत? 99 जणांच्या पहिल्या यादीतून भाजपनं नक्की काय साध्य केलंय, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. भाजपच्या यादीतलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे विद्यमान मंत्र्यांना पुन्हा संधी दिली. 2019च्या निवडणुकीत भाजपनं धक्कातंत्राचा अवलंब केला होता. अनेक विद्यमान मंत्र्यांना घरी बसवलं होतं. त्यांचं विधानसभेचं तिकीट कापून पक्ष संघटनेची जबाबदारी दिली होती. चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासारख्या बड्या नेत्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्यामुळे यंदाही भाजप काही बड्या मंत्र्यांची तिकीट कापणार, त्यांना घरी बसवणार, अशा चर्चा होत्या. मात्र भाजपनं मंत्र्यांची तिकीट कापण्याची रिस्क घेतली नाही. भाजपच्या सगळ्याच 10 मंत्र्यांना पहिल्याच यादीत तिकीट जाहीर करण्यात आलंय. भाजपनं देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम, राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डी, सुधीर मुनगंटीवार यांना बल्लारपूर, रवींद्र चव्हाण यांना डोंबिवली, चंद्रकांत पाटील यांना कोथरूड, विजयकुमार गावित यांना नंदुरबार, गिरीश महाजन यांना जामनेर, अतुल सावे यांना संभाजीनगर पूर्व, मंगल प्रभात लोढा यांना मलबार हिल आणि सुरेश खाडे यांना मिरज विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलंय. भाजपच्या यादीतलं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जातीची समीकरणं साधली. लोकसभेत मराठा फॅक्टर अगेन्स्ट गेल्यामुळं भाजप जास्तीत जास्त ओबीसी उमेदवारांना संधी देईल असं बोललं जात होतं. पण पहिल्या यादीतून भाजपनं मराठा प्लस ओबीसी हे जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला. 99 उमेदवारांमध्ये भाजपनं 42 मराठा, 24 ओबीसी, 7 एसटी, 6 ब्राह्मण, 5 एससी, लिंगायत आणि कोमटी प्रत्येकी 2, जैन, राजपूत आणि तमिळ प्रत्येकी एका चेहऱ्याला संधी दिली आहे. या व्यतिरिक्त भाजपनं मारवाडी, बनिया, साऊथ इंडियन आणि गुजराती अशा एकूण 8 चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपच्या यादीतलं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे 13 महिला उमेदवारांना संधी. मागच्या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेच्या रिंगणात सर्व पक्षांकडून एकूण 235 महिला उमेदवार उतरल्या होत्या, ज्यातून 24 महिला विधानसभेवर निवडून गेल्या. भाजपनं 2019 मध्ये 164 जागांवर निवडणूक लढवली होती, ज्यात 16 महिला उमेदवारांना भाजपनं संधी दिलेली. यातल्या 12 महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या. यंदा भाजपनं पहिल्या यादीत 13 महिला उमेदवारांना संधी दिली आहे. भाजपनं श्वेता महाले यांना चिखलीतून, श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून, मेघना बोर्डीकर यांना जिंतूरमधून, अनुराधा चव्हाण यांना फुलंब्रीमधून, सीमा हिरे यांना नाशिक पश्चिम मधून, सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्व मधून, मंदा म्हात्रे यांना बेलापूर मधून, प्रतिभा पाचपुते यांना श्रीगोंदा मधून, मनीषा चौधरी यांना दहिसर मधून, विद्या ठाकूर यांना गोरेगाव मधून, माधुरी मिसाळ यांना पर्वती मधून, मोनिका राजळे यांना शेवगाव मधून, तर नमिता मुंदडा यांना केज मधून उमेदवारी दिली आहे. भाजपच्या यादीतलं चौथं वैशिष्ट्य म्हणजे भाजपनं शिंदे गटाच्या 5 जागा बळकावल्या. 2019 मध्ये शिवसेनेनं ज्या 5 जागांवर निवडणूक लढवली होती, पण तिथे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, अशा 5 जागा भाजपनं बळकावल्याचं पहिल्या यादीत दिसून आलं. धुळे शहरमधून शिवसेनेचे हिलाल माळी पराभूत झाले होते. तिथे भाजपनं अनुज अग्रवाल यांना तिकीट दिलं. अचलपूरमध्ये शिवसेनेच्या सुनीता फिसके हरल्या होत्या. तिथं भाजपनं प्रवीण तायडे यांना मैदानात उतरवलं. देवळीत शिवसेनेचे समीर देशमुख हरले होते. भाजपनं राजेश बकाने यांना तिकीट दिलं. नालासोपाऱ्यात शिवसेनेचे प्रदीप शर्मा पराभूत झाले होते. तिथं भाजपनं राजन नाईक यांना संधी दिली. तर उरणमध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर पराभूत झाले होते. तिथून भाजपनं महेश बालदी यांना तिकीट दिलं. या 5ही जागा महायुतीत शिंदे गटाच्या वाट्याला जाऊ शकतात असं बोललं जात होतं. मात्र भाजपनं शिंदे गटाच्या 5 जागांवर डाव मारलाय. भाजपच्या यादीतलं 5वं वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यात विद्यमान आमदारांना प्राधान्य दिलं. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मोठा सेटबॅक बसला होता. मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि जरांगे फॅक्टरमुळे इथं 8 पैकी अवघी एकच जागा महायुतीला जिंकता आली. भाजपनं मराठवाड्यात 4 जागांवर उमेदवार उतरवले होते, पण त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. आता मराठा आरक्षणाचा फॅक्टर लक्षात घेऊन भाजपनं मराठवाड्यात फारसे फेरबदल केले नसल्याचं दिसून येत आहे.
मराठवाड्यात भाजपचे सध्या 16 विद्यमान आमदार आहेत. यातल्या 14 आमदारांना भाजपनं पुन्हा संधी दिली आहे. फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानं त्यांच्या जागी त्यांच्याच गोटातल्या अनुराधा चव्हाण यांना तिकीट दिलंय. तर गेवराईचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांना भाजपनं वेटिंगवर ठेवलंय. भाजपच्या यादीतलं 6वं वैशिष्ट्य म्हणजे 10 नव्या चेहऱ्यांना संधी. महाराष्ट्रात भाजप हरियाणा किंवा गुजरात पॅटर्न प्रमाणे उमेदवार बदलेल, नव्या चेहऱ्यांना संधी देईल असं बोललं जात होतं. पण भाजपनं हा प्रयोग टाळल्याचं दिसतं. 99 उमेदवारांच्या यादीत अवघ्या 10 नवीन चेहऱ्यांना भाजपनं संधी दिली आहे. भाजपकडून किती नवीन चेहऱ्यांना संधी आहे ते पाहूयात. तर धुळे शहरमधून अनुप अग्रवाल, रावेरमधून अमोल जावळे, अचलपूरमधून प्रवीण तायडे, भोकरमधून श्रीजया चव्हाण, फुलंब्रीमधून अनुराधा चव्हाण, कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड, चिंचवडमधून शंकर जगताप, श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते, इचलकरंजीतून राहुल आवाडे आणि मालाड पश्चिम मधून विनोद शेलार अशा नव्या चेहऱ्यांना भाजपनं संधी दिली आहे. भाजपच्या यादीतलं 7वं वैशिष्ट्य म्हणजे एकही मुस्लिम चेहरा दिला नाही. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मतं महायुतीच्या विरोधात पडली होती. संविधान बदलाचं नरेटिव्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत केलेल्या विधानामुळे मुस्लिम समाज महायुतीच्या अगेन्स्ट गेला होता. पण मधल्या काळात महायुतीची भूमिका काहीशी सॉफ्ट झाली होती. महायुती सरकारनं वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी दिला होता. त्यामुळे मुस्लिमांचा रोष कमी करण्यासाठी मुस्लिम उमेदवार देतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र भाजपनं पहिल्या यादीत एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं नाहीये. भाजपच्या यादीतलं 8वं वैशिष्ट्य म्हणजे लोकसभेतल्या पराभूतांना पुन्हा संधी दिली आहे. लोकसभेत ज्या उमेदवारांचा पराभव झाला होता त्या उमेदवारांना भाजप पुन्हा संधी देणार का याबद्दलची उत्सुकता ताणली गेली होती. पण भाजपनं सुधीर मुनगंटीवार, मिहिर कोटेचा यांच्यासारख्या लोकसभेतल्या पराभूत उमेदवारांना विधानसभेला संधी दिली आहे. भाजपनं लोकसभेत एकूण 28 उमेदवार दिले होते. त्यातले अवघे 9 उमेदवार निवडून आले होते. उर्वरित 19 उमेदवारांचा पराभव झाला होता. पराभूत झालेल्या 2 उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र अजूनही 17 उमेदवार वेटिंगवर आहेत. आता या उमेदवारांना भाजपच्या दुसऱ्या यादीत संधी मिळते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भाजपच्या यादीतलं 9वं वैशिष्ट्य म्हणजे 5 ठिकाणी भाकर फिरवली. अँटी इन्कम्बन्सी आणि सुमार कामगिरी असलेल्या अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट होईल असं बोललं जात होतं. मात्र भाजपनं 82 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली. अवघ्या 5 ठिकाणी भाजपनं भाकरी फिरवली. पण भाकरी फिरवत असताना विद्यमान आमदारांच्या घरात किंवा जवळच्या व्यक्तीला तिकीट देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. भाजपनं कामठीत विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचं तिकीट कापून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली. फुलंब्रीचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानं त्यांच्या निकटवर्तीय अनुराधा चव्हाण यांना तिकीट देण्यात आलं. कल्याण पूर्वमध्ये भाजपनं विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांचं तिकीट कापून त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना मैदानात उतरवलंय. चिंचवडमध्ये भाजपनं अश्विनी जगताप यांचं तिकीट कापून त्यांचे दीर शंकर जगताप यांना संधी दिली. श्रीगोंद्यात भाजपनं विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचं तिकीट कापून त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली. भाजपनं या 5 ठिकाणी भाकर फिरवली असली तरी बंडखोरी होणार नाही याची काळजी घेतल्याचं दिसतं. भाजपच्या यादीतलं 10वं वैशिष्ट्य म्हणजे तिकीट कापण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली. घाटकोपर पश्चिम मधून राम कदम यांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा होती. पक्षश्रेष्ठी कदमांच्या कामगिरीवर नाराज असल्याचं बोललं जात होतं. ही जागा शिंदे गटाला सोडली जाईल अशी ही चर्चा होती. मात्र भाजपनं राम कदम यांनाच कंटिन्यू केलं. तसंच कांदिवली पूर्वमधून अतुल भातखळकर यांचं तिकीट कापून त्यांच्या जागी विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांची वर्णी लागेल अशी ही शक्यता होती. तिथेही भाजपनं उमेदवार बदलण्याचं टाळलं. तसंच सायन कोळीवाडा मतदारसंघातूनही कॅप्टन आर तमिलसेल्वन यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण भाजपनं त्यांना सुद्धा रिपीट केलंय. भाजपच्या या पहिल्या यादीबद्दल तुम्हाला काय वाटतं? यातून भाजपनं नेमकी कोणती समीकरणं साधली आहेत? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.